नमस्कार हो सोलापूरकर. आज उठल्या उठल्या पहिलं तर गाडी पुसले, त्यानंतर बघा आपल्या चॉकलेट बॉयला आणि त्याच्या मित्रांना थोडंसं बाहेर सोडावं म्हणलं. मग म्हणजे विचार केला की ते जाऊन थोडं खडी मशीनपर्यंत सोडून येऊ. मग काय हे तिघांना सोडून आले बघा. आल्यानंतर मी तुम्हाला सांगते म्हणजे ते मांजरांचं महायुद्ध चालू होतं बहुतेक, ते मला दिसलं अचानक. मग काय मी पटकन कॅप्चर केले बघा. हे बघा कसलं भांडवलं तो बापरे, एकमेकांना उलटून पुलटून घालायला. तेवढ्यात मम्मी म्हणली हे मांजर नाही, एक धनश्री आणि दुसरी वैष्णवी, कारण आम्ही पण एकमेकांना असंच मारतो. हां, एवढंच की ती मला जास्त मारू शकत नाही. तसंच यापैकी एक मांजर पण त्या दुसऱ्या मांजरला जास्त मारू शकत नाही. हां, तुम्ही अजून सांगितलं नाहीत की आम्ही मांजरांचं नाव काय ठेवायचं, तर कमेंट करून नक्कीच सांगा. किती दिवस असं त्यांना मांजरं मांजरं म्हणायचं. आणि हे दोघं इथं आहेत आणि अजून एक बघा ते बॅगवर आहे. मम्मी म्हणाली ते तेजू आहे, एकदम शांत बसते आणि तुम्ही दोघं असं बघा किती भांडण करत आहे. खरं सांगते म्हणजे एवढं भारी वाटेल तर ना, मम्मी असं तिघांना नावच ठेवली बघा या 3 मांजरचे, धनश्री, वैष्णवी आणि तेजू म्हणून. मग काय त्यानंतर थोडा वेळ बसलो आणि नंतर पटकन तयार झालो. हे असं अवतार तर मी पहिली वेळा केलं होतं, ते पण तेजूमुळं, कारण ती म्हटली होती मास्क बिस्क लाव वगैरे. ते मला तर अजिबात सहन होत नाही मास्क. त्यानंतर आम्ही कॉलेजला गेलो. लई अभ्यास केल्यासारखं बघा, नंबर कसं बघायला आलो आम्ही, तसं तर सांगू नाही, जाऊ दे सोडा. मग काय पेपर वगैरे द्यायला जायला तो बघा. त्यानंतर खरं म्हणजे मला वाटलं माझं पेपर लई चांगलं गेलं, म्हणजे खूप चांगलं गेलं की लिहिण्यासाठी काय उरलंच नाही. मग मी वेळेच्या आधीच निघून आले. मला वाटत होतं मी एकटीच वेळेच्या आधी निघून आले, पण माझ्यापेक्षा आधी तर बघा तेजू येऊन उभारली होती. काय माहिती किती जल्दी येऊन उभारली होती. घरी आल्यानंतर कळलं की आम्ही किती अभ्यास केलो आणि किती लिहिलं. त्यानंतर हे मांजरं बघा कसं पलंगाच्या मध्ये असं पांघरून असतात ना, त्याच्यामध्ये जाऊन झोपले होते. 2 होते आय थिंक सो, मला पण तेवढं माहीत नाही. मग काय त्यानंतर बघा आपलं चॉकलेट बॉय त्यांना बघून कसा